नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सगळ्यांना एकच प्रश्न पडला की रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे, आम्हाला रजिस्ट्रेशन केव्हा करायचं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यानंतर तुमची रँक येणार आहे, रँक आल्यानंतर तुमची एक फायनल रँकच्या अगोदर प्रोव्हिजनल रँक येणार आहे, फायनल रँक येणार आहे, त्यानंतर तुम्हाला कॅप राउंडची प्रोसेस सुरू होणार आहे, बरोबर। आता सगळ्यात महत्त्वाचं, आता मी एक न्यूज आर्टिकल वाचलेलं आहे तर की ज्यामध्ये तुमचा न्यूजला एक बातमी होती की ज्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात चालू होणार होते। कारण की इथून मागे जे काही सीटी सेलचे एक्झाम झाले, रिझल्ट आल्यानंतर काही दिवसातच रजिस्ट्रेशन चालू झालेले होते, पण अद्यापही रजिस्ट्रेशन चालू झालेले नाहीये। तर त्या आर्टिकलमध्ये असं लिहिलं होतं की रजिस्ट्रेशन तुमच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात चालू होणार आहे, त्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसांचा वेळ दिला जाईल रजिस्ट्रेशनसाठी। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमची रँक येणार आहे, रँक आल्यानंतर प्रोव्हिजनल रँक येईल, त्यानंतर फायनल रँक येईल। आता रँक आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतील, सगळ्यात महत्त्वाची जी आहे तुमची स्टेट रँक, कॅटेगरी वाईज TFWS वगैरे या ज्या काही रँक येणार आहेत तर त्या कोणत्याही रँक मॅटर करत नाही। तुमची सगळ्यात महत्त्वाची जी काय रँक आहे ना तर ती स्टेट रँक आहे। आपण आपला YouTube चॅनलवरती व्हिडिओ अपलोड देखील केलेला आहे की रँक कोणती चेक करायची, म्हणजे रँक नुसार तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की मला कोणतं कॉलेज माझ्या रँक नुसार भेटणार आहे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन, त्या ठिकाणी प्लेसमेंट कशा आहेत या सर्व गोष्टी तुम्ही चेकआउट करू शकता। ते Googleवर तुम्ही कॉलेजची माहिती टाका, त्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट, आणि आपल्या चॅनलवरती आपण काही कॉलेजेसचे रिव्ह्यू देखील अपलोड केले तर त्या कॉलेजेसमध्ये मला ॲडमिशन भेटतंय का, मला प्लेसमेंटसाठी कोणते चान्सेस भेटतात या सर्व गोष्टी भेटून जाणार आहे। आता रँक आल्यानंतर आपण जे काही विद्यार्थी आपल्या काउन्सिलिंगसाठी एनरोल आहेत, आपल्याकडे लिमिटेड विद्यार्थी आहेत, दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग देखील लॉन्च केले आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, ज्या मुलांची इच्छा आहे त्यांना काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड असाल तर लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स येऊन जातील। इथून पुढे जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ना त्या रिगार्डिंग सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाणार आहे। त्यामध्ये आता आपण आपल्या काउन्सिलिंग फॉर्ममध्ये ऑप्शन फॉर्ममध्ये काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला कॉलेज नेम, ब्रांच, कॉलेजचं लोकेशन कोणतं आहे, ओपन कॅटेगरीचं कट ऑफ, लोकेशन आणि कॉलेजला तुम्हाला कॅटेगरी वाईज किती फी लागणार आहे या सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत। त्याचबरोबर चॉईस कोड, कॉलेज कोड या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये मेन्शन केल्या आहेत की आता रँक आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कळून जाणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटणार आहे। त्यानुसार आपल्याला बेटरमेंट करायचं, कॅप 2 साठी जायचं, कॅप 3 साठी जायचं, त्यानंतर आपल्याला स्पॉट राउंड साठी पण ट्राय करायचं। या सर्व गोष्टी कशा हँडल करायच्या तर या सर्व गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये आपल्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशनच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे आपला सीईटीचा रिझल्ट, JEE जर दिलेली असेल त्याचा रिझल्ट, जे काही डॉक्युमेंट्स आपल्या कॅटेगरी वाईज लागणार आहेत ना ते सर्व डॉक्युमेंट्स आपले रेडी आहेत का, त्यामध्ये काही व्हॅलिडिटी वगैरे काही चुकलेली आहे का, म्हणजे व्हॅलिडिटी जर संपलेली असेल तर रिन्यू करून घ्या। या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्या YouTube चॅनलवरती जे काही ॲडमिशन रिगार्डिंग ज्या काही फर्दर अपडेट्स आहेत ना त्याची पूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाणार आहे। त्याचबरोबर दादा सीईटी वाला या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।